सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद। भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर चर्चा होण्याची शक्यता। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युलापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची वर्षाभंगावर बैठक। दिल्लीतही शिंदे पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक। तर गृहमंत्री अमित शहा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेणार। 2 तारखेला बेब्रॉन या स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी खलबत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला। तर बहुमत असतानाही मुख्यमंत्री पद लटकून ठेवल्याची ही टीका। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं अभिनंदन। महाविकास आघाडीच्या शुक्लांच्या नियुक्तीला विरोध असतानाही नार्वेकरांनी शुभेच्छा दिल्याने भुवया उंचावल्या। लिहून ठेवा, उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील। बाळासाहेबांशी केलेल्या बेईमानीचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागेल। रामदास कदमांचा हल्लाबोल। ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे मवियाला साथ देणार नाही, स्वतंत्र लढाई लढणार। पुण्यातील चिंतन बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका। संध्याकाळी 76 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाला नाना पटोलेंचा सवाल। मतदान कुठे वाढलं याचे फोटो दाखवण्याची मागणी। पंच्याण्णव मतदारसंघामध्ये मतदानाची आकडेवारी तफावत। ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींचा आरोप। अशा निवडणुका झाल्यास भाजपशिवाय कोणी सत्तेत येऊ शकत नाही। ईव्हीएम विरोधी भूमिकेवर जितेंद्र आव्हाड ठाम। तर आव्हाड आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा। कळवा मुंब्रात काय निकाल लागतोय बघू, आनंद परांजपेंचं आव्हान। चांदिवलीत काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी। फेरमतमोजणीसाठी नसीम खान यांनी मोजले 10 लाख रुपये। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पराभूत करण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही। बच्चू कडूंचा हल्लाबोल। मोदींनी चादर चढवलेल्या अजमेर दर्ग्याबाबत भाजप आरएसएसला द्वेष का? ओवैसींचा सवाल। तर अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याच्या हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर आता 20 डिसेंबरला सुनावणी। बांगलादेशमधील हायकोर्टाचा इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार। इस्कॉन हिंसाचार पसरवत असल्याच्या याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाने फेटाळला। प्रियंका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियंका गांधी आता लोकसभेत एकत्र। तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही घेतली शपथ। शेअर बाजारात मोठी घसरण। सेन्सेक्स 1190 अंकांनी खाली, तर निफ्टी 24,000पेक्षा खाली। गुंतवणूकदारांना मोठा फटका। हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदी आली। कॅनबेरातील संसद भवनात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि टीम इंडियाची भेट। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 6 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।